नमस्कार, स्वरूपा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मुरमुराचा चिवडा। त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, मका पोहे, डाळवं आणि लसणाच्या पाकळ्या। ह्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे। अर्धा किलो मुरमुरे घेतले। हे सर्व साहित्य मी तळून घेणार आहे। तेल तापले, आता शेंगदाणे टाकूया। त्यात शेंगदाणे तळून झाले, मका पोहे तळून घेते मी। डाळ तळून घेते, लसूण तळून घेते। लालसर होऊ द्यायचे आपल्याला। लसूण झालाय तळून, हिरवी मिरची टाकते। मिरची झाली तळून, मी काढून घेते। कढीपत्ता तळून घे। कढीपत्ता तळून झालाय, आता मी हा काढून घेते। हे सर्व आपण तळून घेतलं आहे। या कढईतलं तेल मी काढून घेत आहे। थोड्याशा तेलामध्ये आपल्याला हे मुरमुरे परतून घ्यायचे। थोडीशी हळद टाकून घेते, मीठ। कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेणार आहे मुरमुरे, थोडे थोडे करून। आपले मुरमुरे परतून झाले आहे, मी एका ताटामध्ये काढून घेते। अशाच पद्धतीने मी सर्व मुरमुरे परतून घेणार आहे तेलामध्ये। हे सर्व मुरमुरे परतून हे पाहू शकता किती कुरकुरीत झाले। मी एका मोठ्या पातेल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे हे सर्व साहित्य। हे सर्व चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेते। फरसाण टाकते मी, अर्धा चमचा तिखट, धने पावडर, थोडंसं मीठ। आपण मुरमुरे भाजताना आपण मीठ टाकलेलं आहे। थोडीशी पिठी साखर एकत्र करून घेत आपण। अशा प्रकारे आपला चिवडा तयार झाला आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। प्लीज मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चटपटीत चिवडा तयार झाला आहे। धन्यवाद।